नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. मुलांनो, आपण आपला 13वा धडा अदलाबदल शिकत आहोत. याचा पहिला भाग आपण आधी बघितलेला आहे. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. पण त्यापूर्वी पहिल्या भागामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, काय बघितलेलं आहे ते थोडक्यात समजून घेऊया. मुलांनो, होळीच्या सणाच्या निमित्तानं गावातली सगळी मुलं एका कडुलिंबाच्या झाडाखाली जमा झालेली होती आणि एकमेकांच्या अंगावरती धूळ उडवून खेळत होती. अमृत आणि इसाक ही दोन मुलं, दोन मित्र एकमेकांच्या हातात हात घालून तिथे आले. त्यांचे रंग, त्यांचे कपडे, त्या कपड्यांचे रंग, आकार, कापड सगळं अगदी सारखं होतं. अगदी सेम टू सेम ड्रेस करून ते दोघंजण आलेले होते. तसंच त्या दोघांची शाळासुद्धा एकच होती, दोघांचा वर्गसुद्धा एकच होता. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कोपऱ्यावरती दोघांची घरंसुद्धा समोरासमोर होती. म्हणजे सगळंच अगदी सारखं होतं. ही दोन मुलं त्यांच्याबरोबर त्या इतर मुलांबरोबर खेळायला लागली तेव्हा त्यांचा सारखेपणा बघून त्या लिंबाच्या झाडाखाली खेळणाऱ्या इतर मुलांपैकी एका मुलाला एक कल्पना सुचली. तो म्हणाला की अमृत आणि इसाक, आपण तुमच्यामध्ये कुस्तीचा एक डाव खेळूया. तुम्ही आता सारखे दिसता आहात, तुमचे कपडे सारखे आहेत, तुमच्याकडे सगळ्या बाबतीमध्ये सारखेपणा आहे. आता तुमची ताकदसुद्धा सारखी आहे का ते आपण बघूया. आणि म्हणूनच तुम्ही एक कुस्तीचा डाव खेळावा असं सगळ्यांनी त्या मुलांना सांगितलं. अमृत आणि इसाक दोघेही या बाबतीमध्ये तयार नव्हते. त्या दोघांनाही खेळायचं नव्हतं. अमृतला तर अजिबातच कुस्ती खेळायची नव्हती आणि इसाकची तर अजिबातच खेळायची नव्हती. कारण अमृतला घरातून बाहेर पडताना आईने बजावलेलं होतं की नवीन कपडे तू घालून चाललेला आहेस आणि हे नवीन कपडे खराब होता कामा नये. त्या कपड्यांसाठी अमृतने त्याच्या बाबांकडे खूप हट्ट धरलेला होता. जेव्हा इसाबला नवीन शर्ट मिळणार आहे हे समजलं त्यावेळेला अमृतने सुद्धा अगदी आईबाबांच्या मिन्नतवाऱ्या करून खूप मेहनतीने नवीन शर्ट मिळवलेला होता आणि तो खराब होईल असं अमृतला काहीच करायचं नव्हतं. पण तरीसुद्धा ही मुलं सगळी त्यांच्या मागे लागलेली आहेत आणि त्यातल्या केशव नावाच्या मुलाने अमृतला खेचत मैदानामध्ये आणलेलं आहे. अमृत त्या मुलाच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते त्याला शक्य होत नाही आहे. शेवटी केशव जो आहे तो केशव त्या अमृतला जमिनीवरती ढकलून देतो. अमृत जमिनीवरती पडल्यानंतर इतर सगळी जी बाकीची मुलं आहेत ही सगळी बाकीची मुलं केशव जिंकला, केशव जिंकला आणि अमृत हरला असं जोरजोरात ओरडायला लागली आणि केशवची हुरिये हुरिये करायला लागली. ते बघून इसाबला खूप राग आला आणि त्याने केशवशी कुस्ती लढायला सुरुवात केली. आता पुढे काय झालं ते आपण बघूया. केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. आता केशवचे आईवडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. अमृत व इसाब हे देखील तिथून निघाले. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले
स्वतःच्या शर्टाची बटणे काढत अमृतला म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. आता इसाबने केशवला खेचलेला आहे कुस्ती लढवण्यासाठी आणि केशव मात्र तिथे घुटमळलेला आहे. घुटमळले तिथे थोडासा थांबला. पण बाकीची मुलं जी आहेत, बाकीच्या मुलांनी मात्र त्यांना चिथावणी दिली, त्यांना एनकरेज केलं तुम्ही कुस्ती लढवा म्हणून. त्यामुळे केशव आणि इसाब दोघंजणं एकमेकांना भिडली. त्यांनी दोघंही एकमेकांशी कुस्ती लढायला सुरुवात केलेली आहे. इसाब मात्र कुस्तीच्या डावामध्ये तरबेज असल्यामुळे त्याने पेच घालून हा कुस्ती लढवताना एक प्रकारे समोरच्याला चीत करण्यासाठी केलेला एक डाव आहे. ते पेच घालून त्याने केशवला चीत केले, म्हणजे केशवला हरवले. आता हे सगळं होत असताना इतर मुलं जी होती त्या इतर सगळ्या मुलांच्या लक्षात आलं की आपण गंमत म्हणून सुरू केलेला हा खेळ जो आहे तो तर भलतेच गंभीर वळण घेतो आहे. म्हणजे सिरियसली यांची मारामारी कुस्ती जी आहे ती सुरू झालेली आहे. आता आपल्याला केशवचे आईवडील रागवतील. केशव पडलेला आहे, केशवला लागलेला आहे ते बघून इतर सगळी मुलं घाबरली. केशवचे आईवडील आपल्याला ओरडतील म्हणून सगळी मुलं भीतीने सैरावैरा पळून गेली. म्हणजे इकडे तिकडे लांब पळून गेली. अमृत आणि इसाबसुद्धा तिथून निघालं. दोघेही थोड्याच अंतरावर गेले. त्यावेळेला अमृतने इसाबकडे बघितलं तर इसाबचं शर्टाचा खिसा जो आहे तो फाटलेला होता. आता इसाबने सुद्धा खूप मिन्नतवाऱ्या करून इसाबच्या वडिलांनी इसाबला खूप मेहनतीने हा शर्ट दिलेला होता. त्यासाठी सावकाराकडून त्यांनी कर्ज घेतलेलं होतं. आता हे शर्ट फाटलेलं आहे ते बघून या मुलांना खूप भीती वाटली. त्यांचे पाय भीतीने जमिनीला खिळले, पोटात गोळा आला. म्हणजे अत्यंत भीती त्यांना वाटत होती. आणि आता पुढे आपल्याला काय आपले पॅरेंट्स करणार आहेत, म्हणजे आईवडील आपल्याला काय करतील, किती आपल्याला मारतील, किती ओरडतील, या भीतीने दोघंजणं तिथे स्तब्ध उभे राहिले. अचानक त्यावेळेला अमृतला एक कल्पना सुचली आणि त्याने इसाबला बाजूला ओढून नेलं. दोघांची भीतीने गाळण उडालेली आहे. दोघंही खूप घाबरलेले आहेत. आईबाबा आपल्याला ओरडतील, मारतील, कारण नवीन शर्ट फाटलेलं आहे. आणि हे सगळं विचार डोक्यात आल्यानंतर दोघेजणं घाबरून एकाच ठिकाणी स्थिर उभे राहिले. त्यावेळेला अमृतला एक आयडिया आलेली आहे आणि त्याने इसाबला बाजूला नेलं आहे. स्वतःची शर्टाची बटणं त्याने पटापट काढली आणि इसाबला सांगितलं की इसाब, तुझा शर्ट मला दे आणि माझा शर्ट तू घाल. त्यावेळेला इसाबने त्याला विचारलेलं आहे, पण तुझं काय, तू काय घालणार? इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टांची अदलाबदल? पण त्याने काय होणार आहे? तुझे बाबा तुला मार देतील. खरंय, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. इसाब घुटमळला. त्याचवेळी त्याला कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टांची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती. पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुईदोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने त्या दोघांच्या आनंदावर
विरझण घालत टोमणा मारला, "असं, तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदल केली आहे तर? आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, "अरे, असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे, बसा माझ्यापाशी." त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, "भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा, बरं का?" ती हसत म्हणाली, "काय झालं हसनभाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही, तर या दोघांकडे कसे बघणार?" "भाभी, अमृतसारखी एकच काय, अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे." हसनभाई भावूकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. हसनभाई वहिनींना म्हणाले, "या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो." हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टांची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून ते पुढे म्हणाले, "इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर?" यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, "मला वाचवण्यासाठी माझी आई आहे." किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. मुलांनो, हा अमृत आणि इसाब या दोन मित्रांमधला प्रेमाचा संवाद, प्रेम किती आहे हेच या पाठातून आपल्याला दिसतं. ही दोन्ही मुलं अगदी सारखी होती. एकाच वयाची होती, एकाच वर्गात होती, एकाच बाकावर बसणारी होती. त्यांची घरंसुद्धा अगदी समोरासमोर होती. एकाच रस्त्यावरती समोरासमोर होती. त्यांनी होळीच्या दिवशी जे नवीन कपडे घातलेले होते ते सुद्धा अगदी सारखे, एकाच रंगाचे, एकाच आकाराचे आणि एकसारखे कापड असलेले हे कपडे होते. हे कपडे बघून त्यांच्यातला हा सारखेपणा बघून त्या गावातली इतर जी मुलं होती, ती व्रात्य मुलं, मस्तीखोर मुलं, त्यांनी कुस्ती या दोघांनी खेळावी अशी इच्छा व्यक्त केली. कारण या दोघांचा जो सारखेपणा आहे तो सारखेपणा ताकदीमध्ये सुद्धा आहे का हे त्यांना बघायचं होतं. गंमत म्हणून सुरू केलेला हा जो खेळ होता, कुस्तीचा खेळ होता, त्याचं गंभीर स्वरूप झालं जेव्हा अमृतला केशवने मैदानामध्ये ढकलून दिलं. अमृत पडला. त्यावेळेला त्याला असं पडलेलं बघून इसाब खूप चिडला, खूप रागावला आणि अमृतला ढकलणारा जो केशव होता त्याच्याबरोबर इसाबने कुस्ती लढायला सुरुवात केली. इसाबने त्या केशवला कुस्तीचे पेच घालून खाली पाडलं आणि हरवलं. त्याबरोबर आता केशवचे आईवडील आपल्याला ओरडतील हे समजल्यामुळे, याची जाणीव झाल्यामुळे इतर सगळी मुलं जी होती ती सगळी मुलं आजूबाजूला पळून गेली. अमृत आणि इसाबसुद्धा तिथून निघाले. धावत धावत घरी येत असताना अमृतचं इसाबकडे लक्ष गेलं. इसाबचा शर्टाचा किसा जो आहे तो फाटलेला होता आणि तो बघून दोघंजणं घाबरले, खूप घाबरले. कारण दोघांनाही हे नवीन कपडे मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली होती, खूप मिन्नतवाऱ्या करायला लागलेल्या होत्या. आणि त्याच वेळेला अमृतच्या आईने त्या अमृतला ताकीदही दिलेली होती की हे कपडे खराब करायचे नाही आहेत, नवीन कपडे आहेत ते मिळवण्यासाठी अमृतने सुद्धा खूप आईवडिलांना मनवलेलं होतं, त्यांना खूप रिक्वेस्ट केलेली होती.
इसाबच्या वडिलांनी सुद्धा इसाबला नवीन शर्ट घेण्यासाठी सावकाराकडनं कर्ज घेतलेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना नवीन कपडे मिळालेले आहेत. आता हे कपडे फाटलेले आहेत, हा शर्ट फाटलेला आहे तो बघून या दोघांचंही भीतीने अगदी थरकाप उडालेला आहे. आता आईबाबा आपल्याला ओरडतील, मारतील या भीतीने दोघंजणं एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले. त्यावेळेला अमृतला एक कल्पना सुचलेली आहे आणि त्याने इसाबला एका आडोशाला नेलेलं आहे, बाजूला नेलेलं आहे आणि तिथे इसाबला त्याचं शर्ट काढायला सांगितलं. अमृतने त्याला सांगितलं की आपण शर्टांची अदलाबदल करूया. इसाबने त्यावेळी त्याला विचारलं की हे शर्ट तुझं फाटलेलं बघितल्यानंतर आईबाबा तुला मारतील किंवा बाबा तुला मारतील. त्यावेळेला अमृत त्याला म्हणालेलं आहे की ठीक आहे, मारलं तर काही हरकत नाही, मला वाचवायला माझी आई आहे. हे जेव्हा मुलांचं बोलणं हसनभाईंनी ऐकलेलं आहे, इसाबच्या वडिलांनी ऐकलेलं आहे. तेच त्याच वेळेला त्या रस्त्यावरून जात होते आणि या दोन्हीही मुलांना एका गल्लीत गेलेलं बघितल्यानंतर हे नेमकं काय करतायत हे बघण्यासाठी हसनभाई त्या मुलांच्या मागे गेले आणि एका घराच्या आडून त्या मुलांचं काय चाललेलं आहे ते निरीक्षण करत होते. त्यावेळेला अमृतचा हा संवाद त्यांच्या कानावर पडलेला आहे. घरी आल्यानंतर ही मुलं त्यांचा शर्ट, अमृतचा शर्ट फाटलेला आईने बघितला. आई ओरडली नाही, उलट तिने तो शर्ट शिवून दिलेला आहे. आता होळीचा सण आहे. होळीच्या सणाच्या दिवशी सगळे एकमेकांना रंग लावत असताना कोणी लावून घेत असतं, कोणी लावून घेत नसतं. त्याला जो रंग लावून घेत नाही त्याला पकडण्यासाठी सगळे धावतात आणि त्यावेळेला ती झोंबाझोंबी होती. त्यामध्ये कपडे फाटतातसुद्धा हे अमृतच्या आईला माहिती होतं आणि म्हणूनच तिने न रागावता अमृतला तो फाटलेला शर्ट शिवून दिला. आता आई रागवलेली नाही आहे, त्याच्यामुळे मुलांची भीती गेली आणि दोन्ही मुलं पुन्हा खेळायला बाहेर पडली. होळी जिथे पेटवलेली होती तिथे आली. तिथे आल्यानंतर मगाशी जी व्रात्य मुलं होती त्यातल्या एका मुलाला यांनी शर्ट बदललेलं लक्षात आलं. त्याने तसं सांगितलंसुद्धा की तुम्ही शर्ट बदललेला आहे. हे ऐकल्यानंतर या दोन्ही मुलांनी पुन्हा त्यांची भीती जागी झाली. आपली ही अदलाबदल, शर्टांची अदलाबदल केलेली आहे ही आपल्या पालकांना कळेल. ही मुलं जर असंच एकमेकांच्या संबंधाने किंवा एकमेकांशी बोलत राहिली तर आपलं हे बिंग नक्कीच फुटेल. म्हणून ते टाळण्यासाठी हे दोघेजणं घराकडे धावत निघालेले आहेत. हे धावत असतानाच हसनभाईंनी दोघांनाही अडवलेलं आहे. हसनभाई इसाबच्या वडिलांचं नाव आहे. हसनभाईंनी दोघांना आपल्याकडे बोलावलं आणि त्यांना सांगितलं की अरे मित्रांपासून असे का पळताय, या इकडे. आणि त्यांनी अमृतला हाक मारली. अमृतला घेतलं आणि ते अमृतच्या घरी गेले. अमृतच्या घरी गेल्यानंतर त्यांनी अमृतच्या आईला बाहेरनंच हाक मारली की भाभी तुम्ही बाहेर या जरा. आणि त्यानंतर त्यांनी या मुलांनी कशाप्रकारे गल्लीत जाऊन एकमेकांचे शर्ट बदललेले आहेत हे सांगितलं. आणि हे सगळं ऐकण्यासाठी त्या गल्लीतले जे इतर शेजारी पाजारी होते त्या बायकासुद्धा तिकडे जमा झालेल्या होत्या. त्यावेळेला हसनचे वडील सांगत होते की अमृतसारखा एकच काय आणखीन कितीतरी मुलं मी सांभाळू शकतो, कारण अमृतमध्ये जे काही चांगले गुण आहेत हे चांगले गुण मला आज भावलेले आहेत. त्यावेळेला अमृतची आई जी आहे ती अमृतची आई म्हणाली की अहो तुम्हाला एकच सांभाळता येत नाही आहे तर तुम्ही इतर कुठे मुलं सांभाळणार आहे. त्यावरती त्या दोघांच्या मैत्रीचं जे काही सच्चेपणा आहे तो सच्चेपणा इसाबच्या वडिलांनी अमृतच्या आईला सांगितला. हे सगळं सांगत असताना त्या मुलांमधलं जे प्रेम आहे, जे आपुलकी आहे ही तिथे सगळ्यांनाच जाणवलेली आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा इसाबचे वडील म्हणाले की या मुलांच्या या बोलण्यातून मला महत्त्व कशाला द्यायचं आहे हे समजलं. हे वाक्य जेव्हा सगळ्यांनी ऐकलं त्यावेळेला
सगळ्यांनाच भरून आलेलं आहे आणि त्याचबरोबर या मुलांचं प्रेम बघूनसुद्धा सगळ्यांची मनं हेलावून गेलेली आहेत. अशा प्रकारे या छोट्याशा मुलांनी मोठ्यांना खूप चांगलं असा मैत्रीचा धडा दिलेला आहे. तुम्हीसुद्धा अशीच चांगली मैत्री आपल्या मित्रांबरोबर ठेवा, करा आणि ती अगदी अखंड राहू दे. ती कशा प्रकारे अखंड राहील याची काळजी घ्यायची आहे. या दोन मित्रांच्या प्रेमाची कहाणी, गोष्ट आपण या धड्यातून आता बघितलेली आहे. याचे शब्दार्थ आपण बघूया. पहिला शब्दार्थ आहे चित करणे. चित करणे म्हणजे हरवणे. दुसरा आहे आवाज. आवाज म्हणजे रव. सावकाश म्हणजे हळूहळू. मित्र, सखा, सोबती. हाक म्हणजे साध. घर म्हणजे सदन. पाय, चरण. कान, कर्ण. पोटात गोळा येणे ही फ्रेज आहे. खूप भीती वाटणे. मुलांनो, अशा प्रकारे आपण हा धडा समजावून घेतलेला आहे. दोन मित्रांमधलं प्रेम आपण इथे बघितलेलं आहे. हा धडा समजला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.